श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले विविध अनुभव तुम्हाला सांगत असते. असंख्य वेळा स्वामींच्या अघटित लीला आणि स्वामींचे चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृतसरमध्ये राहणाऱ्या स्वामी सेवेकरी ताई सौ भारती देवीदास झडपे या ताईंचा अत्यंत चित्तथरारक, प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणणारा एक अद्भुत अनुभव मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. फक्त त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी सौ भारती झडपे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला हा सर्वात मोठा अनुभव, सर्वात मोठी प्रचिती सांगत आहे. खरं तर मी मूळची नागपूर इथून, मात्र माझे मिस्टर हे शासकीय कर्मचारी असल्याने आम्ही अमृतसर येथे वास्तव्यास आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी माझ्या आयुष्यात ही एक अद्भुत घटना घडली आणि खरंच संपूर्ण आयुष्याचे सार्थक झाले. खरं तर मी खूप लहानपणापासून माता लक्ष्मीची भक्त आहे. आम्ही कुळाने ब्राह्मण असल्याने आमच्यात पूजापाठ हे खूप व्हायचं. लहानपणापासूनच माझ्यावर तसे संस्कारही झाले. फक्त लग्नानंतर माझे पती हे सर्व्हिसला असल्याने आणि जबाबदाऱ्या वाढल्याने थोडा वेळ मला कमी मिळत असे. मात्र तरीही शक्य ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असायचे. माझ्या घरात माता लक्ष्मी, श्रीयंत्र, अन्नपूर्ण माता, कुलदेवी. खरं तर देवघरामध्ये देवांच्या कमी आणि देवींच्याच मूर्त्या जास्त होत्या. माहिती नाही का, पण देवीची सेवा करायला, तिचे मंत्र म्हणायला, तिचे स्तोत्र म्हणायला मला खूप आवडत असे. मी दररोज पहाटे 4:30च्या दरम्यान उठून अंघोळ वगैरे करून सगळ्या देवांचे विधियुक्त पूजन करत असायचे. मात्र या धनत्रयोदशीला स्वप्नातही नसताना आमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडला. सकाळी माझी घरातील सर्व कामं आवरली, सकाळची साफसफाई झाली, नंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी झाली. त्यानंतर संध्याकाळी मी पूजेची तयारी करू लागली. धन धान्य सगळं काही जमा केलं, चौरंगावरती सर्व काही मांडलं, छान दिवा लावला, त्यात गाईचं तूप घातलं, नैवेद्याला शिरा बनवला. सगळं काही छान झालं. माझ्या सगळ्या सेवा देखील झाल्या. मात्र त्याच वेळात आमच्या दाराची कुणीतरी बेल वाजवली. या वेळात कोण आलं म्हणून मी दरवाजा उघडला तर दारात एक जोगवा मागणारी स्त्री उभी होती. दिसायला अत्यंत तेजस्वी, हिरवं लुगडं, केसांना गजरा आणि मळवट भरलेली ती स्त्री साक्षात देवीच दिसत होती. मला ती बाई म्हणाली, ओटी भरून घेण्यासाठी मी आली आहे. ताई म्हणतात, छान दिवस होता आणि माझी अशा बायकांवर खूप श्रद्धा. मी पटकन कपाटातून एक ब्लाऊज पीस काढला. घरात श्रीफळ होतो तो त्याच्यावरती ठेवला. हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा सगळं काही ठेवलं आणि मी तिची ओटी भरली. ओटी भरून झाल्यावर मी तिला काही दक्षिणाही दिली आणि त्यावर ती म्हणाली, माझं मळवट भर. आज हळदीने मळवट भरण्यासाठी मी तुझ्याकडे आली आहे. खरं तर मळवट भरण्यासाठी
थोडी जास्त हळद लागते आणि माझ्या आरतीच्या ताटातील हळद ही संपली होती. मी किचनमध्ये गेले, हळदीचा डब्बा काढला. मात्र तो इतका घट्ट होता की मला तो उघडतच नाही. मी खूप प्रयत्न केले, मात्र डब्बा उघडलाच नाही. मग मी त्या बाईकडूनच तो डब्बा उघडून घ्यावा म्हणून बाहेर आली. मात्र मला बाहेर कुणीच दिसलं नाही. ती बाई जिची मी ओटी भरली ती अचानक कुठे गेली? मी खरं तर थोडीशी थक्कच झाली. ती स्वतःच तर मला मळवटभर म्हणाली आणि अचानक निघून गेली. मला वाटलं की मला हळद आणायला थोडा उशीर झाला म्हणून ती रागावली असेल. मग मी आमच्या बिल्डिंगच्या गेटपर्यंत जाऊन आली. तिथे असणाऱ्या वॉचमॅन काकांना मी विचारलं की इथून जोगता मागणारी बाई आतमध्ये आली, ती पुन्हा बाहेर पडली का? त्यावर ते म्हणाले, ताई मी सकाळपासून इथेच आहे, मात्र गेटच्या आतमध्ये असं जोगता मागणारी कुठलीच बाई आली नाही आणि आतून बाहेरही गेली नाही. ताई म्हणतात, मी विचार करू लागली कसं शक्य आहे हे, कारण मी स्वतः तिची ओटी भरली, मग ती अचानक कुठे गेली? मी पुन्हा लिफ्टने घरात आली. नंतर तो डब्बा होता त्या ठिकाणी मी ठेवून दिला. त्या दिवशी माझ्या पतीला यायला खूप उशीर झाला. मिस्टर रात्री उशिराने आले. मग मी आधीच जेवून घेतलं, त्यांना जेवून वाढवून ठेवलं. त्यांचं जेवण झालं आणि त्यांचं ताट ठेवायला ते स्वयंपाकघरात गेले. पाणी पिऊन हात धुतले, तोच त्यांच्या डोळ्यावर खूप मोठा प्रकाश आला. अगदी डोळे दिपतील असा तो लख्ख प्रकाश होता. त्यावेळी सर्वप्रथम त्यांच्या लक्षात आले की जिथून हा प्रकाश पडला तिथे तोच हळदीचा डब्बा होता आणि त्या डब्यात काहीतरी आवाज येत होता. जसा शंखाचा आवाज असतो तसा आवाज 15 मिनिटे तिथून कंटिन्यू सुरू होता. मिस्टरांनी मला रूममध्ये येऊन उठवलं आणि हे सांगितलं. मी जेव्हा जाऊन बघितलं तर मलाही तो शंखाचा आवाज कानावरती स्पष्ट येत होता. आता आवाज थोडासा वाढला आणि संपूर्ण घरभर फिरू लागला. मी मिस्टरांना सांगितलं की अहो हा डब्बा खूप घट्ट लागला आहे आणि अगदी मी संध्याकाळपासून तो उघडण्याचा प्रयत्न करत आहे. मग माझ्या मिस्टरांनी तो डब्बा उघडण्यासाठी हातात घेतला तर त्याचं झाकण हे आपोआप उघडलं होतं. वर हात लावताच तो झाकण हातात आला. जेव्हा डब्बा त्यांनी ओपन केला तर पुन्हा एकदा त्या डब्यातून एक लख्ख प्रकाश पडला आणि जेव्हा त्यात पाहिलं तर त्यात काहीतरी चमकताना दिसलं. त्या हळदीतून हळूच काहीतरी वर येत आहे असं आम्हाला जाणवलं. जेव्हा आम्ही तिथे नीट पाहिलं तर ती साक्षात रूपी माता लक्ष्मीची मूर्ती होती. ती मूर्ती पाहून आम्ही दोघेही थक्क झालो. हळदीतून ही मूर्ती कशी काय उमटली आम्हाला समजेना. खरं तर सगळ्यात आधी हा काय प्रकार आहे म्हणून आम्ही थोडेसे घाबरलो. बरणीचं झाकण आम्ही तसंच लावलं आणि रूममध्ये निघून गेलो. आमचं अंग अगदी कापत होतं, कारण पहिल्यांदाच असं काहीतरी आम्ही पाहिलं होतं. त्यानंतर त्या बरणीतून खूप जास्त मोठ्याने आवाज येऊ लागला. जणू ती मूर्ती आम्हाला बोलवत होती, आमच्याशी बोलत होती. आम्ही पुन्हा त्या हळदीच्या डब्याजवळ गेलो आणि ती लक्ष्मीची मूर्ती आम्ही बाहेर काढली. ती मूर्ती बाहेर काढून आम्ही देवघरात ठेवली. सकाळी ही घटना आमच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे पसरली आणि सर्वांचीच दर्शनासाठी रांग लागली. मग त्यानंतर आम्ही 1-2 ज्योतिषांनाही विचारलं. त्यांनी आम्हाला हा दैवी चमत्कार आहे असं सांगितलं. मग त्यानंतर आम्ही त्या मूर्तीला अभिषेक घातला आणि आमच्या घरामध्ये त्या मूर्तीची स्थापना केली. खरंच आम्ही देवाची सेवा करायचो, मात्र साक्षात रूपी दैवी साक्षात्कार असा घडेल आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की एक बाई आली होती आणि ती अचानक गायब झाली. तेव्हा आम्हाला कळून चुकलं की ती बाई किंवा ती स्त्री ही देवीचा एक रूप होती आणि हा दृष्टांत द्यायला, हा साक्षात्कार घडवायला त्याच धनत्रयोदशीच्या दिवशी साक्षात रूपी आपल्या घरात आली होती. त्या स्त्रीचं ते रूप आठवलं आणि ताई म्हणतात की माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, कारण साक्षात माता लक्ष्मी
ही घरात आली होती, मात्र मला तिची ओळख नव्हती. मात्र तिचे चरण घराला लागले आणि आम्ही धन्य झालो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळीच माझ्या मिस्टरांना ऑफिसमधून कॉल आला. इमर्जन्सी त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं गेलं. जेव्हा ते तिथे गेले तेव्हा खरं तर त्यांच्यासाठी सर्वात मोठं सरप्राईज होतं, कारण त्या दिवशी त्यांचं प्रमोशन झालं होतं. आदल्या दिवशी देवीचा हा साक्षात्कार घडला आणि दुसऱ्या दिवशीच आमचं स्वप्न पूर्ण झालं. ज्या दिवसासाठी आम्ही इतकी वर्ष थांबलो, आम्ही इतकी वाट पाहिली, ती इच्छा या धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाली. खरंच दैवी शक्ती खूप आहे आणि दैवी शक्तीच आहे हे त्या दिवशी सिद्ध झालं. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत अनुभव होता. जेव्हा मनापासून आपण सेवा करतो, मनापासून आपण आराधना करतो, तेव्हा त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. हे या ताईंच्या अनुभवातून आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.